नागलोक पाहिलेला माणूस. मित्रांनो, जगात अशा खूपच विचित्र आणि अविश्वसनीय गोष्टी घडतात. पण काही प्रसंग असे असतात की त्यांचा अनुभव कोणालाही खात्रीने सांगता येतो. अशीच एक खरी घटना सुमारे 1960च्या दशकातील गोष्ट आहे. नाशिक जवळील एका खेड्यात शेतकरी जोडपं राहत होतं. त्यांना 2 मुलं होती, अजय आणि विजय. अजय आरोग्याने सशक्त होता. विजय मात्र जन्मतःच आजारी आणि खूपच कमकुवत होता आणि सतत आजाराने त्रस्त राहायचा. ते लोक नागपूजक होते. त्यांच्या शेतात एक जुनं नागाचं मंदिर होतं. घरात शेतात साप दिसला की ते त्याला मारत नसत आणि त्या मंदिरातील नागाची रोज भक्तिभावे पूजा करीत असत. एक दिवस विजय अचानक आजारी पडला. रुग्णालय दूर आणि डॉक्टरांची सोय कमी असल्यामुळे उपचार करणं कठीण होतं. एक दिवशी तो शेतात गेला. एका झाडाखाली त्याला झोप लागली. बराच वेळ झाला पण विजय घरी परतला नाही. घरचे आणि गावकरी सर्वत्र शोधायला निघाले. शेत, आजूबाजूचे गाव, जवळचं जंगल सर्व शोधलं पण विजयचा पत्ताच सापडला नाही. अखेर त्यांनी पोलीस तक्रार नोंदवली पण महिन्याभरानेही विजयचा काहीच शोध लागला नाही. निराश होऊन शेवटी कुटुंबाने त्याचा शोध थांबवला. मग एका संध्याकाळी त्यांच्या घरासमोर एक दाढी वाढलेला, शरीराने सुदृढ पुरुष उभा राहिला. विजयच्या आईला वाटलं की एखादा साधू आला असेल. त्या व्यक्तीने तो विजय असल्याचं सांगितलं. सुरुवातीला कोणालाच विश्वास बसेना. विजयने घरातील खुणा आणि त्याच्या अंगावरील जन्मखूण दाखवली. ते पाहून मात्र सगळ्यांची खात्री पटली. विजयने जे सांगितलं ते ऐकून सगळेच थक्क झाले. तो म्हणाला, मी आपल्या शेतात मोकळी हवा घ्यायला गेलो होतो. झाडाखाली माझा डोळा लागला आणि अचानक मी एका शक्तिशाली स्पर्शाने उचलला गेलो. डोळे उघडले तर आजूबाजूला असंख्य नाग होते. त्यापैकी एक नाग माणसासारखं बोलू लागला. म्हणाला, घाबरू नकोस, हा नागलोक आहे. तुला आमच्यापासून कसलाच धोका नाही. तू आमची पूजा करतोस ना. ते त्याला त्यांच्या राजसदनात घेऊन गेले. तिथे त्यांनी जेवण दिलं आणि लगेच त्याला झोप लागली. झोपेतून उठताच त्याला असं जाणवलं की आपलं शरीर चांगलं सुदृढ झालंय आणि दाढीही वाढली आहे. सर्व नागांनी आशीर्वाद दिला. एका मोठ्या नागाने त्याला सांगितलं, आता तू कधीच आजारी पडणार नाहीस. तुझं इथलं काम पूर्ण झालंय. पुन्हा मला कोणीतरी उचलून नेतंय असं जाणवलं. डोळे उघडताच मी आपल्या शेतातील त्याच झाडाखाली होतो. विजय घरी 2 दिवस होता. अजय आणि त्याच्या कुटुंबाला अजूनही यावर विश्वास बसत नव्हता. त्यांनी कॅलेंडर पाहिलं आणि विजयला धक्काच बसला. ते वर्ष होतं 1972. म्हणजे विजय जवळपास 12 वर्षांनी घरी परत आला होता. आता विजय एवढा ताकदवान झाला होता की शेतातील सर्व कामे तो एकटाच करीत असे. ही गोष्ट गावात लवकरच पसरली. काही लोकांनी याला अलीकडे चमत्कारिक घटना म्हणून पाहिलं तर काहींना त्याच्यावर संशय होता. पण कालांतराने लोकांनी यावर विश्वास ठेवला. या घटनेला आता खूप वर्ष झाली आहेत. ते कुटुंब आता अस्तित्वात नसेलही पण त्या गावातील वयोवृद्ध आजही ही घटना सांगतात.